प्रमुख विषय असा की भीमराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजूभाऊ थाटे आणि विदर्भ अध्यक्ष रविभाऊ नितनवरे यांच्या नेतृत्वात ही प्रेस वार्ता इथे पत्रकार टिळक भवन मध्ये आयोजित करण्यात आली आहे। प्रमुख उद्देश असा की 20 तारखेला भीमराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजूभाऊ थाटे यांच्या नेतृत्वात महाड चौदार तळ्यामधून टाकळघाट इथे जो पाखंडवाद सुरू आहे त्या विरोधात रॅली काढली, जन आक्रोश रॅली काढली आणि त्या रॅलीचे समापन टाकळघाट इथे झाले 5 तारखेला आणि आज नागपुरात 6 तारीख आहे। इथे टाकळघाट मध्ये जे काही प्रकरण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आणि स्थायी समितीच्या प्रतिनिधी चर्चा करून जे काही घडलं याची प्रास्ताविकता आणि जे काही घडलं याचा सांगणे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष राजूभाऊ थाटे आपल्या समोर ठेवतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। आपण भीमराज सेनेच्या वतीने जो समाज प्रबोधन लॉंग मार्च 20 मार्च पासून काढलेला होता त्याचा समारोप काल 5 एप्रिल रोजी टाकळघाट या ठिकाणी करण्यात आला आणि त्यामध्ये आमचे विदर्भ प्रमुख रवी नितनवरेजी, आमच्या ताई महिला प्रमुख शिल्पाताई, आपले नागसेनजी पाटील व इतर आमचे सर्व सहकारी जे मुंबई महाड पासून आमच्या सोबत असलेले मनोहर कांबळे, मनोज भाऊ, प्रकाश दाभाडे हे सर्व आम्ही महाड पासून हा लॉंग मार्च घेऊन आलो। लॉंग मार्च घेऊन येण्याचं कारण असं होतं की ज्या प्रकारे नागपूर येथे टाकळघाट या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर आणि मूर्त्यांसमोर जो पाखंडगिरी चालते, ज्या ठिकाणी अंधश्रद्धा, अंगात येणं, नवस बोलणं, गंडे दोरे घालणं असा जो प्रकार भोंदूगिरीचा प्रकार चालतो त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी आणि समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी हा लॉंग मार्च आयोजित केला होता आणि त्याचा समारोप काल झालं। ते होत असताना पोलीस प्रशासन असेल, तिथे तहसीलदार असतील आणि मंदिर समितीचे काही सदस्य असतील, या सगळ्यांनी मिळून जो वाद मुख्यतः उफाडलेला आहे की तथागत भगवान गौतम बुद्धांचं जे विहार त्या ठिकाणी आहे ते विहार हे स्वतंत्र असावं, मंदिराच्या आतून तिथं प्रवेशद्वार नसावं, बुद्ध विहाराला नाव असावं आणि त्या ठिकाणी त्रिशरण पंचशील झाल्यानंतर जयदेव जयदेव इत्तू बाबा अशी जी आरती बोलण्यात येते ती यापुढे बोलण्यात यावी आणि ज्या ठिकाणी जे फोटो विक्री केली जाते त्या फोटोमध्ये एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एका ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि मध्ये इत्तू बाबांचा फोटो आणि तोही त्यांच्या पायाखाली अशा प्रकारचे फोटो विकण्यास बंदी करावी अशा प्रकारच्या आमच्या मागण्या घेऊन आम्ही त्यांच्या समोर ठेवल्या। त्यापैकी मंदिर प्रशासनाने आणि पोलिसांनी जे फोटो आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धांसमोर ते विकण्यास त्या ठिकाणी बंदी आणलेली आहे। त्यांचं त्यांनी मंदिर संस्थाने पत्र काढलं आणि पोलिसांना हे पत्र दिलेलं आहे आणि पोलिसांनी देखील त्या ठिकाणी जे अशा प्रकारचे फोटो आहेत ते जप्त केलेले आहेत आणि यापुढे त्यांना वॉर्निंग दिलेली आहे की तुम्ही यापुढे असले फोटो विकू नये। ही मागणी त्यांनी आमची मागणी पूर्ण केलेली आहे। त्यानंतर आमची जी मागणी होती की त्रिशरण आणि पंचशील याच्यामध्ये इत्तू बाबाची आरती असावी आणि टाकळघाटच्या मंदिरामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती ही त्या ठिकाणी नसावी व बौद्ध विहाराला स्वतंत्र गेट असावा आणि त्या विहाराला एक बुद्ध संस्कृतीचं नाव असावं अशा ज्या आमच्या मागण्या होत्या। याबाबत आमची त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर एक मध्यम मार्ग असा निघाला की बुद्ध धर्म हा काय म्हणजे टाकळघाटच्या लोकांचा किंवा आमचा हा खाजगी प्रश्न नसून हा सुद्धा समाजाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे बुद्ध धर्मावरती ज्या ज्या संघटना काम करतात त्या सगळ्यांना एकत्र बोलवून आणि त्यांच्या समोर चर्चा करून याच्यावर योग्य निर्णय करण्यात येईल असं तेथील मंदिरच्या समितीने आम्हाला कळवण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला 3 महिन्याची वेळ मागितलेली आहे। आम्ही देखील शेवटी ते आमचे समाज बांधवच आहे, परंतु ते भरकटले जरी असले तर ते बुद्धांच्या शांततेच्या मार्गाने बुद्धांचा मार्ग अवलंबून 3 महिन्यामध्ये जर ते त्यांच्या होणाऱ्या चुका सोडून यापुढे जर ते चुका दुरुस्त करून बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करतील तर आमचं त्यांच्याशी कुठल्याही यापुढे वाद नसणार आहे। परंतु त्यांनी तसं केलं तर 3 महिने आम्ही त्यांना वेळ दिलेली आहे।
जर या 3 महिन्यामध्ये त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण नाही